देतो। आता तुम्ही बघा लोक कशी बनेल आहेत बघा। विरोधक काल तो एक अक्षय शिंदे हा बदलापूरचा विकृत माणूस होता, नराधम होता। अहो लहान लहान मुलींना इतकं त्यांनी छळलं, इतकं छळलं, त्या मुलींचा छळ केला, त्यांच्यावर अन्याय केला, अत्याचार केला। त्याच्या संदर्भामध्ये त्या मुलींनी नंतर घरच्यांना सांगितलं मी कसं काय अन्याय अत्याचार केला ते सांगू शकत नाही, इतका हरामखोर होता। त्यावेळेस बदलापूरच्या लोकांनी 9 तास ट्रेन बंद केली, महत्वाची ट्रेन। एवढा तिथं राग होता, त्याला पकडा, त्याला फाशी द्या, अशा पद्धतीची मागणी होत होती। आम्ही त्या मुलींची वैद्यकीय तपासणी केली, त्यावेळेस हे प्रकरण उघडकीला आलं, SIT स्थापन केली, त्याच्यामध्ये देशभरात चर्चा झाली। विरोधक म्हणायला लागले बघा ह्यांच्या राज्यामध्ये महिला असुरक्षित। अरे कोण आपल्या घरातल्या महिलेला असुरक्षित ठेवणार आहे? आपलं सगळं घर आहे महाराष्ट्र, म्हणजे माय माऊलीला कोण असुरक्षित ठेवणार आहे? आणि हे सगळं करत असताना त्याला पकडला आणि ते सगळं बाकीचं सुरू झालं। त्याला काल त्या जेलमधनं पुढे नेत असताना त्याने शेजारी बसणाऱ्या पोलिसाचीच रिव्हॉल्वर काढली आणि एका पोलिसावर झाडली, 3 गोळ्या झाडल्या, त्याच्यातल्या एकाला लागलं। आता जर ती विकृत माणूस तोच जर पोलिसांना मारायला लागला तर पोलीस काय गप्प बसणार आहे? अरे तुम्हीच म्हणत होता की असली माणसं नाही पाहिजे, यांना फाशी द्या, फाशी द्या, आणि तुम्हीच पुन्हा असं बोलता म्हणजे गांडुळासारखं झालं ना दोन्ही बाजूनी। इकडे चाललंय का इकडे चाललंय कळतच नाही, असं कसं चालेल? अरे त्यांनी त्या 2 मुलींवर अन्याय अत्याचार केला, त्या बारक्या मुली, छोट्या मुली, ह्या हरामखोराला नराधमाला लाज वाटली नाही? आणि हे जर राजकारण विरोधक करतात, चौकशी करा ना, चौकशीमध्ये काय निष्पन्न होईल त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही। परंतु आणि त्याला 2 पत्नी होत्या, त्याच्यातल्या एका पत्नीने पण तक्रार केली पोलीस स्टेशनला, म्हणला हा निव्वळ विकृत आहे, म्हणले विकृत, आणि नामांकित शाळा होती तिथे हे सगळं घडलं। ह्या गोष्टीचा पण विचार करा। आम्ही कधी कुठं, मी तर माझा कार्यकर्ता चुकला तरी मी त्यांना म्हणतो हे चुकला ना ते बघा तुमचं, तुम्ही त्याला टायर मध्ये घ्यायचा का कशात घ्यायचा ते, आणि मी कार्यकर्त्यांना सांगतो तुम्ही चुकू नका। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।